आणि तमस्वमा ज्योतिर्गमय या उक्तीप्रमाणे परमहंस भालचंद्र महाराजांच्या आणि विद्येची देवता सरस्वती मातेच्या चरणी दीप अर्पण करून या ठिकाणी आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत। सन्माननीय सर्व माजी शिक्षकांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत। या शाळेच्या मुख्याध्यापिका अक्षता राणे मॅडम आपणही या ठिकाणी उपस्थित आहात। साटम मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याशिवाय हा कार्यक्रम होणं शक्य नाही, कारण तुम्ही आम्हाला केलेली मदत, ज्ञानाची ज्योत ज्यांनी पेटवली, संस्काराची शिदोरी दिली त्या गुरुजनांच्या चरणी आणि गुरुजनांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कृतज्ञतेची दीप आणि दीपमाळ अशीच तेवत राहील। मी सन्माननीय सर्व शिक्षकांना विनंती करतो की दीपोत्सव झाल्यानंतर या ठिकाणी परमहंस भालचंद्र महाराजांच्या प्रतिमेस आणि देवी शारदेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा। सर्व उपस्थित मान्यवर माजी शिक्षकांच्या शुभ हस्ते या एक दीपमाळेची वात पेटवली जाते, समई पेटवली जाते। ही समई दीर्घकाळ या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अशीच तेवत राहणार आहे। सन्माननीय सर्व माजी विद्यार्थी, सन्माननीय माजी शिक्षक यांच्या या उपस्थितीने हा माहोल अतिशय संपन्न झालाय, प्रसन्न झालाय। गप्पांमध्ये हरवलेले क्षण एक विद्यार्थी संजय जी मालणकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अर्पण करूया। हा पुष्पहार अर्पण करूया या ठिकाणी। गप्पांमध्ये हरवलेले क्षण, आठवणींनी घेतलेला फेरफटका, हा फेरफटका नाही, खरं तर हा एक विराज योगीराज परमहंस भालचंद्र महाराज की जय, भालचंद्र महाराज की जय, भालचंद्र महाराज की जय, श्री गुरुदेव परमहंस भालचंद्र महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे। त्याचबरोबर माझी शिक्षिका आशा सावंत मॅडम यांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे। साक्षात सरस्वती सर्व शिक्षकांना, या शाळेच्या प्रशालेच्या शिक्षकांना देखील विनंती आहे की आपण इथे स्थानापन्न व्हा। सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे।